तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून चारुहास आणि चारुलता म्हणजेच भुवनेश्वरी यांच्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। चंचलाकडून अक्षराला भुवनेश्वरी तिच्या गैरहजेरीत लग्न लावणार असल्याचं कळतं। त्यामुळे अक्षरा चारुहास व भुवनेश्वरी यांचं लग्न थांबवण्याचा निर्णय घेते आणि यासाठी ती हॉस्पिटलमधून पळ काढते। हॉस्पिटलमधून बाहेर पडणे शक्य नसल्याने अक्षरा नर्सच्या वेशात बाहेर पडते। त्यानंतर अक्षरा थेट घरी येते आणि चारुहास व चारुलता यांचे लग्न मोडते। अशातच आता ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे। अक्षरामुळे भुवनेश्वरीत चारुलता आहे हे सत्य सर्वांसमोर उघड होतं। त्यानंतरही भुवनेश्वरी स्वतःचा बचाव करते। माझ्या जीवापेक्षा माझा लेक माझ्यासाठी जास्त प्रिय आहे। तुम्ही मला लाथाडलं पण मी अधिपतीसाठी इथे राहिली। तुम्ही झिडकारलं तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले, असं ती चारुहासला म्हणते। माझं सर्व आयुष्य मी या घरासाठी खर्च केलं, या घरासाठी रक्ताचं पाणी केलं। आता तुम्हीच न्याय करा, माझी फसवणूक मोठी की माझं प्रेम, असा सवाल ती सर्वांसमोर चारुहासला करते। त्यानंतर आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे। या नवीन प्रोमोमध्ये अधिपती चारुहासला लग्न मान्य करण्यासाठी विनवणी करतानाचे पाहायला मिळते। या प्रोमोमध्ये अधिपती वडिलांना असं म्हणतो की जे झालं ते झालं, आता सगळं विसरून माफ करूया। तुमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी नाही, पण माझ्यासाठी तरी, तुमच्या मुलासाठी तरी हे लग्न मान्य करा। कृपया या लग्नाला तयार व्हा आणि भुवनेश्वरी बरोबर लग्न करा। इतकं तरी माझ्यासाठी करू शकता ना? मालिकेचा हा नवीन प्रोमो व्हायरल होत असून आता मालिकेत चारुहासला चारुलताच भुवनेश्वरी असल्याचं समजल्यानंतरही लग्न करण्यास तयार होणार का हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल। मालिकेत गेले काही दिवस चारुहास व अधिपती यांचे संबंध नीट नसल्याचे पाहायला मिळत होते। त्यामुळे आता लेकाचे प्रेम मिळवण्यासाठी भुवनेश्वरीचे सत्य माहीत असतानाही चारुहास तिच्याबरोबर लग्न करणार का हे लवकरच पाहायला मिळणार आहे। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।